नमस्कार, छाया रेसिपीजमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून खूप टेस्टी मस्त असा पौष्टिक नाश्ता बनवतोय। तर यासाठी इथे अर्धा कप मुगाची डाळ घ्यायची आहे। डाळीमध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची। आता ही डाळ आपल्याला शिजवायची आहे। कुकरमध्ये काढून घेते, तुम्ही कुकरमध्येच ही धुवून घेतली तरी चालेल। इथे मी सालीसकटची मुगाची डाळ घेतली। आता यामध्ये पाऊण कप पाणी घालायचं आहे। आपण अर्धा कप मुगाची डाळ घेतली होती, तर त्यासाठी इथे पाऊण कप पाणी घालायचं आहे। यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आहे। आता झाकण लावून 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकरला शिट्या होत आहेत तोपर्यंत इथे एक वाटण तयार करूया। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा बडीशेप घेतले, 1 चमचा धने घ्यायचे आहेत आणि 7 ते 8 काळी मिरीचे दाणे घेतलेत। हे जाडसर वाटून घ्यायचे। तर हे मी वाटून घेतले। हे वाटण आता बाजूला ठेवूया आणि ते कुकर इथे थंड झाला आहे। अजिबात इथे पाणी शिल्लक राहिलेलं नाही आहे आणि डाळसुद्धा अगदी व्यवस्थित शिजली आहे। इथे मी सालीसकटची मुगाची डाळ घेतली। तुम्ही अख्खे मूग घेतले तरी चालेल किंवा मग तुम्ही पिवळी मुगाची डाळ घेतली तरी चालेल। आता ही आपण डाळ परातीमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालूया। सगळं वाटण यामध्ये घालायचं। यामध्ये आता 1 कप गव्हाचं पीठ घालायचं। सुरुवातीला 1 कप घातलं, लागेल तसं यामध्ये आणखी नंतर घालू। 1 चमचा कसुरी मेथी घातली, अर्धा चमचा ओवा घालायचा, अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घालते, 1 चमचा सफेद तीळ घातलेत, चवीप्रमाणे मीठ घातलं, पाव चमचा हिंग घातलाय, पाव चमचा हळद घातले, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। हे सगळं आता मिक्स करूया। आपण यामध्ये जे वाटण घातलं, ज्यामध्ये धने, जिरे, बडीशेप घातली, त्यामुळे या रेसिपीला कचोरीची टेस्ट येते। आज आपण इथे मुगाच्या डाळीचे पराठे बनवतोय। तुम्हाला जर कचोरी खायची असेल पण तेलकट नको असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे पराठे बनवू शकता। इथे मी पीठ मळून घेतले आणि यामध्ये मला आणखी अर्धा कप पीठ लागलं। यावरती थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं। डाळीमध्ये जे मॉइश्चर होतं त्यामध्येच मी हे मळून घेतलं। अगदी स्मूथ असं हे पीठ मळून घ्यायचं। आता याचे आपण पराठे बनवूया। तर यातला मी एक गोळा घेतलाय, सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा, लाटून घेऊया। इथे आता तेल लावायचं आहे। पुन्हा सुकं पीठ लावून मी लाटून घेते। इथे मी त्रिकोणी पराठा बनवते, तुम्ही गोलसुद्धा बनवू शकता। पराठा लाटून झाला आहे, आपण आता हा भाजून घेऊ। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता, थोडंसं तेल लावून घेतलं आहे पराठा चिटकू नये म्हणून। यावरती पराठा घालायचा आहे। एका बाजूने भाजून झाल्यानंतर पराठा उलटून घेऊया।
तेल, तूप किंवा बटर लावून दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत पराठा भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला जर सकाळी नाश्ता बनवायला वेळ नसेल तर तुम्ही रात्री हे पीठ मळून ठेवू शकता आणि सकाळी अगदी झटपट हे पराठे तयार होतील. नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर इथे मी आणखी एक पराठा तयार करून घेतला आहे, तो सुद्धा भाजून घेऊया. दुसरा पराठा सुद्धा इथे खरपूस असा भाजून झाला आहे. तर हा पराठा तुम्ही असाच सुद्धा खाऊ शकता, खूप मस्त लागतो. इथे मी दह्याबरोबर आणि टोमॅटो केचप बरोबर हे पराठे सर्व करते. कचोरीच्या चवीचे हे पराठे तुम्हाला नक्कीच आवडतील. एकदा तरी नक्की करून पहा. तर याचे तुम्ही लेयर्स पाहू शकता. अगदी मऊ होतात हे पराठे आणि दिवसभर असेच मऊ राहतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.